विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TYB.com मधील कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर नंबर 2 जो आपला आहे त्याच्यामध्ये आपण चॅप्टर नंबर 2 हा सुरू केलेला आहे. याच्यामध्ये आपण प्रायमरी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, ओव्हरहेडचं, तर ते आपण सगळ्याच्या डिटेल पाहिलेलेच आहे. याच्या अगोदर आपण काही लेक्चरला एक्झाम्पल सुरू केले होते. त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून झालेले आहेत आपले. तर आपण एक्झाम्पल नंबर 3 हे आपण इथं आज सॉल्व्ह करणार आहोत. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेडचे एक्झाम्पल झाल्यानंतर आपण सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स याच्यावर एक्झाम्पल घेणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपण प्रायमरी आणि सेकंडरीचे एकत्रित एक्झाम्पल आपण स्टडी करणार आहोत. त्याच्या अगोदर आता आपण प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स हे आपण आज इथं बघणार आहोत. बघा, याच्यामध्ये तुम्हाला मी एक्झाम्पल आपलं तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला मी सेंड करून झाले. तर ते एक्झाम्पलचं सोल्युशन आपण इथं बघणार आहोत. तर सोल्युशन करत असताना बघा, इथं आपल्याला जे ओव्हरहेड्स असतील जे दिलेले एक्झाम्पलमध्ये एक्सपेन्सेस आपण त्याला म्हणत असतो, तर त्या एक्सपेन्सेसचं किंवा ओव्हरहेडचं आपलं काय करायचं आहे, डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. डिस्ट्रीब्युशन कोणामध्ये की आपल्याकडे बघा, तर कॉलम जर आपण पाहिलं तर पहिला आहे पर्टिक्युलर्स, दुसरा आहे बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट, तिसरा आहे रेशो म्हणजे कोणत्या बेसिसवर कोणत्या आधारे आपल्याला ओव्हरहेडचं अपॉर्शनमेंट करायचं आहे. तर तिथं बेसिस असेल तो इथे रेशो, हा जो बेसिस आपण वापरणार आहोत त्याचा रेशो इथं असणार आहे. तिसरा पुढचं जर आपण कॉलम पाहिलं तर आहे टोटल, म्हणजे इथून पुढे जे आपण डिस्ट्रीब्युशन करणार आहोत, अपॉर्शनमेंट करणार आहोत त्याची टोटल इथं असेल. त्याच्यामध्ये प्रोड्युसिंग डिपार्टमेंट आणि सर्व्हिस डिपार्टमेंट असे 2 प्रकारचे डिपार्टमेंट आहे आपल्याकडे. तर प्रोड्युसिंग डिपार्टमेंटमध्ये आपले 3 डिपार्टमेंट्स आहे, 1, 2, 3 आणि सर्व्हिस डिपार्टमेंट जे आहे त्याचं नाव आहे 4. तर अशा प्रकारे हे कॉलम आपल्या याच्यामध्ये दिलेले आहे. त्याच्याप्रमाणे आपल्याला काय करायचं तर सोल्युशन आपलं करून घ्यायचं. तर बघा, सोल्युशन करत असताना तुम्हाला एक्झाम्पलमध्ये साधारणपणे 2 प्रकारच्या माहिती दिलेली आहे. तर बेसिस दिलेले आहेत आणि ओव्हरहेड्स दिलेले आहेत. म्हणजे जे ओव्हरहेड्स आहे त्यांचं अपॉर्शनमेंट कसं करायचं, कोणत्या आधारे करायचं, तर ते अपॉर्शनमेंट करत असताना कोणते कोणते बेसिस आपण वापरायचे आहे, तर ते बेसिस सुद्धा तुम्हाला इथं इन्फॉर्मेशन मध्ये दिलेले आहेत. आपल्या कंपनीचं नाव आहे, जे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करायचं आहे ते म्हणजे डाबर केमिकल्स लिमिटेड दिल्ली. आपल्याला तयार करायचं काय, स्टेटमेंट शोईंग apportionment of overheads of cost to the producing and service department. सर्व्हिस डिपार्टमेंट आणि प्रोड्युसिंग डिपार्टमेंटच्या अपॉर्शनमेंट कसं करायचं आपलं ओव्हरहेड्स. मग आपले जे ओव्हरहेड्स आहे, जे एक्सपेन्सेस आहे त्यांचा अपॉर्शनमेंट आपल्याला सर्व्हिस डिपार्टमेंट आणि प्रोड्युसिंग डिपार्टमेंटमध्ये करायचं आहे. तर ते आपण करायला सुरुवात घेऊया. बघा, इथं आपण सुरुवात जर करायला गेलो तर याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये तुम्ही जर पाहिलं तर सुरुवातीला तुम्हाला दिसेल दिलंय बघा, डाबर केम्स लिमिटेड Delhi has 4 departments, 3 producing departments wise first, second and third, and 1 service department wise 4. The actual cost for the month of March 2015 whereas follows. म्हणजे डाबर इंडिया कंपनी लिमिटेड आहे, तिचे 4 डिपार्टमेंट्स आहे, 4 पैकी 3 प्रोड्युसिंग डिपार्टमेंट आहे आणि 1 सर्व्हिस डिपार्टमेंट आहे. ज्यांच्याविषयी तुम्हाला माहिती आलेली आहे. पहिला आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. बघा, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आता हे आपल्या सगळ्याच्या आधी आपण स्टडी करून झालेला आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर यांचे ॲडिशन करून आपले काय होतात, ते ओव्हरहेड्स होत आहे. त्यांना आपण ओव्हरहेड्स असं म्हणत असतो. तर बघा, इथे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेले आहे, म्हणजे डिपार्टमेंट फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ ह्या सगळ्या डिपार्टमेंटचे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किती आहे हे इथे तुम्हाला दिलेले आहेत. ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. बघा, डिपार्टमेंट जे पहिलं आहे आपलं प्रोड्युसिंग डिपार्टमेंट आहे पहिलं. बघा, प्रोड्युसिंग डिपार्टमेंट त्याचे ओव्हरहेड्स इथे तुम्हाला दिलेले आहे. त्याच्यामध्ये पहिलं डिपार्टमेंट आहे ते आहे, त्याची अमाऊंट आहे 825, म्हणजे प्रोड्युसिंग डिपार्टमेंट 1 चे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे 825. नंतर सेकंडचे आहे 100, तिसऱ्याचे आहे 955. असे 3 प्रकारचे ओव्हरहेड्स तुम्हाला इथं अमाऊंट दिलेले आहे. फर्स्ट, प्रोड्युसिंग डिपार्टमेंट, सेकंड आणि थर्ड असे त्यांचे सगळ्यांचे सेपरेट दिलेले आहेत. हा एक प्रकारचा आपल्याला माहितीचे एक्सपेन्सेस आहे, त्याचं आपण काय करून घेऊया, अपॉर्शनमेंट करून घेऊया. पहिला आहे आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ह्या इथं टायटल आपण घेत आहोत. इथं सुरुवातीला पर्टिक्युलर्स मध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे हा एक प्रकारचा एक्सपेन्सेस, हा एक प्रकारचा खर्च आहे. त्या खर्चाचा आपल्याला प्रोड्युसिंग डिपार्टमेंट फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि सर्व्हिस डिपार्टमेंट 4 यांच्यामध्ये काय करायचंय, अपॉर्शनमेंट करायचंय. म्हणजे हा जो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस याचा वाटा एला किती आला, फर्स्टला किती आला, सेकंडला किती आला, थर्डला किती आला आणि फोर्थला किती आला हे आपल्याला इथं बघायचं. बघा, इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचा आपल्याला बेसिस वापरायचा आहे. अपॉर्शनमेंट करत असताना
आपल्याला जो बेसिस वापरायचा आहे तो म्हणजे ऍक्च्युअल. आता ऍक्च्युअल म्हणजे काय सांगतो. तर ऍक्च्युअल बेसिस मध्ये आपण काय घेतो ऍक्च्युअल म्हणजे काय, जेवढं डिपार्टमेंट एकला आला आहे तेवढं एकला घ्या, दोनला आहे तेवढं दोनला घ्या, तीनला आला आहे तेवढं तीनला घ्या, म्हणजे जे आहे ते त्या डिपार्टमेंटला घेऊन टाका. ऍक्च्युअल म्हणजे काय, जे दिलं आहे एक्झाम्पल मध्ये ते. तर इनडायरेक्ट एक्सपेन्स असेल त्यांचा अपॉर्शमेंटचा जो बेसिस आहे तो म्हणजे कोणता आहे ऍक्च्युअल म्हणजे काय, जे दिलं आहे एक्झाम्पल मध्ये तोच तुम्हाला बेसिस यूज करायचा आहे. म्हणजे डिपार्टमेंट प्रोड्युसिंग डिपार्टमेंट एकला जेवढे अमाऊंट आला आहे एकला द्या, प्रोड्युसिंग डिपार्टमेंट दोनला जेवढे आहे तेवढे दोनला द्या, तीनला आली आहे तेवढे तीनला द्या, चारला आली आहे तेवढं चारला द्या. तर त्याच्याप्रमाणे आपण अमाऊंट एकदा घेऊन घेऊया. एक्झाम्पल मध्ये सगळं दिलेलं आहे बघा, 825, 100 आणि 955. बघा एकला प्रोड्युसिंग डिपार्टमेंट आहे, पहिल्याला आहे 825, नंतर दुसरा आहे 100, तिसरा आहे 955 आणि जे आपलं सर्व्हिस डिपार्टमेंट आहे त्याला अमाऊंट आहे त्याची 620 ही त्याची अमाऊंट आहे 620. या सगळ्यांची जर बेरीज आपण केली तर ती बघा किती येते, तर ती येते साधारणपणे 2500. टोटल किती येते 2500. आपण बेसिस कोणता यूज केला ऍक्च्युअल, म्हणजे रेशो इथे घ्यायची गरज नाही. कारण मी आता तुम्हाला सांगितलं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस एकला जेवढा आहे तेवढा एकला द्या, दोनला जेवढा आला आहे तेवढा दोनला द्या, तीनला आला आहे तेवढा तीनला द्या. तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या बाबतीमध्ये अपॉर्शनमेंट करत असताना आपल्याला रेशो हा ऍक्च्युअल वापरायचा असतो. याच्याविषयी तुम्हाला मी एक स्लाइडमध्ये टाकलं होतं, याच्याविषयी तुम्ही वाचून घ्या. पुढचा एक्सपेन्सेस आपल्या इथे दिलेला आहे रिपेअर्स. पुढचा ओव्हरहेड कोणता आहे आपला रिपेअर्स. तर हा एक ओव्हरहेड्स आहे. तर याचं आपल्याला काय करायचंय अपॉर्शनमेंट करायचंय. कोणामध्ये 1, 2, 3 आणि 4 मध्ये. हे जे डिपार्टमेंट आहे आपल्या याच्यामध्ये आपल्याला अपॉर्शन करायचं. ओके, तर रिपेअर्स. आता रिपेअर्सचा जर आपण विचार केला तर आपल्याला काय लक्षात येतं बरं, रिपेअर म्हणजे काय, साधारणपणे फॅक्टरीमध्ये जे मशिनरीज वगैरे असतात, प्लांट वगैरे असतात, त्या ठिकाणी आपल्याला बरेचसा रिपेअरचा खर्च करावा लागत असतो. त्याच्यामुळं रिपेअरच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर आपलं बेसिस कोणतं यूज करावं लागेल, व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी, हे जे तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे. व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी, व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी. हा आपल्या इथे बेसिस यूज करायचा. तुम्ही म्हणशाल की रिपेअरसाठी प्लांट अँड मशिनरीची जी व्हॅल्यू आहे त्याचाच आपण बेसिस काय यूज करतोय, कारण प्रोड्युसिंग डिपार्टमेंट ए मध्ये जेवढं प्लांट अँड मशिनरी असेल, प्रोड्युसिंग डिपार्टमेंट 2 मध्ये जेवढं प्लांट अँड मशिनरी असेल, 3 मध्ये जेवढं प्लांट अँड मशिनरी असेल, त्यांच्या व्हॅल्यू प्रमाणे रिपेअरचा सुद्धा खर्च असणार आहे. म्हणजे रिपेअर्स आपण कशाच करतो, साधारणपणे प्लांट अँड मशिनरीचं करत असतो. म्हणून त्यांची व्हॅल्यू 1 ला किती आहे, 2 ला किती, 3 ला किती आणि 4 ला किती आहे, ह्याप्रमाणे त्यांच्या व्हॅल्यू प्रमाणे आपण काय करणार आहोत, हे रिपेअरचं आपण काय करणार आहोत बेसिस अपॉर्शनमेंट वापरणार आहोत. बघा, तर आपल्या याच्यामध्ये पहिल्यांदा आपण जर पाहिलं तर व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी बघा, प्रोड्युसिंग डिपार्टमेंट एकडे आहे 25,000, 2 कडे आहे 10,000, 3 कडे आहे 8,000 आणि जे आपलं सर्व्हिस डिपार्टमेंट 4 आहे त्यांच्याकडे आहे 7,000. तर अशा प्रकारे आपल्या ह्या अमाऊंट आहे प्लांट अँड मशिनरीच्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या. त्यांचा आपल्याला पहिल्यांदा तिथं रेशो काढून घ्यावा लागेल. रेशो जर आपण काढायला गेलो तरी तर मी थोडीशी वर्क करतो, तर ती तुम्ही बघून घ्या. डिपार्टमेंट आपण पहिल्यांदा घेऊया, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. हे आपले काय डिपार्टमेंट्स सगळे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे, हे प्रोड्युसिंग. इथं आपण काय करतोय प्लांट अँड मशिनरी जी आहे आपली तिची व्हॅल्यू किती आहे पहिली बघा, डिपार्टमेंट याची आहे 25, 10, 8, 25,000, 10,000, 8,000 आणि 7,000. अशा प्रकारे आपले ह्या 4 आपले जे डिपार्टमेंट आहे सगळे त्यांच्यामध्ये साधारणपणे एकडे डिपार्टमेंट 1 मध्ये 25,000 ची प्लांट अँड मशिनरी, 2 मध्ये 10,000 ची, 3 मध्ये 8,000 ची आणि डिपार्टमेंट जे सर्व्हिस डिपार्टमेंट 4 आहे त्याच्याकडे 7,000 ची प्लांट अँड मशिनरी. म्हणजे यांचा जो रेशो येईल या रेशोप्रमाणे आपले जे रिपेअर्स आहे त्याचं काय करायचं आपल्याला अपॉर्शनमेंट करायचं. आपल्याला लक्षात घ्या, इथं आपण रिपेअरची अमाऊंट लिहून घेऊ. इथं ती आहे 1,500. इथं लिहून घेऊ आपण, म्हणजे सोपं जाईल आपल्याला 1,500. म्हणजे टोटल रिपेअरची अमाऊंट किती 1,500. तर 1,500 रिपेअर आपण कशाचं केलं, प्लांट अँड मशिनरीचं केलेलं आहे. मग
ज्या डिपार्टमेंटकडे जेवढे अमाऊंटची प्लांट अँड मशीनरी आहे त्याप्रमाणे आपण काय करत आहोत रिपेअरचा आपण अपॉर्शनमेंट करत आहोत बरं. यात जर आपण रेशो काय घेतलं तर खूप सोपं आहे. कॉमन 3 झिरो आहे कॉमन बघा 3 कॉमन झिरो आपण काढू शकतो बघा. आता रेशो किती उरला बघा 25:10:8:7 असे 4 आपले रेशो आपण इथे काढलेले आहेत. 20:10:8:7 अशा प्रकारे आपल्याला 1500चं या 4 रेशो मध्ये आपल्याला काय करायचं डिस्ट्रीब्युशन करायचं. डिस्ट्रीब्युशन करत असताना आपल्याला माहितच आहे बघा जर आपण पाहिलं तर 1500 याचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला करायचं डिवाइड बाय किती येतील 25 आणि 10 किती झाले 35 आणि हे 15 म्हणजे किती येतं उत्तर 35 आणि 15 50 उत्तर येते. म्हणजे याला डिवाइड किती करायला पाहिजे 50 ने करायला पाहिजे. जर आपण द्यायला गेलो बघा 5 1 5 5 3 15 30 एक भाग किती आला 30 असे 25 भाग यायला पाहिजे. म्हणजे 25 गुणिले 30 25 3 75 आणि जे शून्य आहे वर्ष तो इथे घेऊन टाकायचं म्हणजे किती आला 750. कोणाचा आहे हा डिपार्टमेंट 1 चा. नंतर 2 चा किती 30 गुणिले 10 किती 300. नंतर पुन्हा 30 गुणिले 8 8 3 24 240 आणि पुन्हा शेवटी 30 गुणिले 7 7 3 21 210. बघा ह्या सगळ्यांची बेरीज ही 1500 यायला पाहिजे तरच आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. बघा बेरीज जर केली आपण 210 प्लस 240 किती झाले 250 450 450 आणि 300 750 750 आणि 750 1500 आपलं उत्तर आहे 1500. तर आपलं कॅल्क्युलेशन हे बरोबरच आहे. तर रिपेअरचा अशा प्रकारे आपण अपॉर्शनमेंट हे प्रोड्युसिंग डिपार्टमेंट 1 2 3 आणि सर्व्हिस डिपार्टमेंट 4 यांच्यामध्ये आपण हे रिपेअरचं काय केलंय अपॉर्शनमेंट आपण केलेलं आहे. त्याचा रिस्क आपण कोणता यूज केला प्लांट अँड मशीनरीच्या युनिटप्रमाणे आपण रिपेअरचं अपॉर्शनमेंट तर केलेलं आहे. पुढचा आहे जो ओव्हरहेड्स आहे त्याचं नाव आहे डेप्रिसिएशन. पुढचा ओव्हरहेड्स कोणता आहे डेप्रिसिएशन. तर डेप्रिसिएशन इथं आहे. आता डेप्रिसिएशन म्हणजे काय एखाद्या असेटचा घसारा होणं एखाद्या असेटचा यूज झाल्यानंतर त्याची व्हॅल्यू कमी होणं तर आपण डेप्रिसिएशन असं म्हणत असतो. मग बघा डेप्रिसिएशन जे आहे त्याचा सुद्धा आपल्याला जो रेशो यूज करायचा आपल्याला बेसिस यूज करायचा आहे तो आहे प्लांट अँड मशिनरी. तुम्ही म्हणशाल प्लांट अँड मशिनरी का कारण प्लांट अँड मशिनरी ह्या फॅक्टरीमध्ये असतात त्यांचा यूज झाल्यानंतर त्याचं डेप्रिसिएशन होत असतं. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही इतर असेट आलेल्या नाही तेवढी एकच असेट आपल्या एक्झाम्पलमध्ये आलेली आहे प्लांट अँड मशिनरी म्हणून आपल्या प्लांट अँड मशिनरीचा इतर रेशो वापरावा लागेल बेसिस वापरावा लागेल. बघा व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी हा आपला काय इथं बेसिस आहे. बघा इथे मी रेशो बघायचा लिहून देतो लिहायचा बाकी होता 10:2 सॉरी 25:10:8:7 हा रेशो होता आपण वापरला. आता तू पुन्हा तोच वापरला लागेल 25:10:8:7 आणि प्लांट अँड मशिनरीचा आपण रेशो इथे यूज करतोय. तर बघा डेप्रिसिएशनची टोटल अमाऊंट किती आहे एक्झाम्पल तुम्हाला आलेली ती आहे 1000 रुपये. तर बघा 1000चं आपल्याला काय करायचं आहे डिस्ट्रीब्युशन करायचं 1000. तर बघा टोटल अमाऊंट आहे डेप्रिसिएशनची 1000. त्या 1000ला आपल्याला 4 डिपार्टमेंटमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. कोणत्या रेशोने 25 10 8 7 म्हणजे आपण बेस दिली होती 50 आली होती एक बाकी होता आपण कॅल्क्युलेट करून घेऊया 5 1 5 5 आहे बाकी त्याला 20. बघा 20 गुणिले 25 किती येतं उत्तर बघा 20 गुणिले 25 25 गुणिले 50 आणि 500. नंतर 20 गुणिले 10 हे आहे 200. नंतर 20 गुणिले 8 आणि 20 गुणिले 7 8 गुणिले 16 160 आणि 140 बेरीज करून बघा 1000 यायला पाहिजे. बेरीज आपण जर केली तर 140 आणि 160 300 300 200 500 500 500 1000चा आपलं उत्तर बरोबर. पुढचा ओव्हरहेड्स आहे तो म्हणजे रेंट रेट्स अँड टॅक्सेस. बघा रेंट रेट्स अँड टॅक्सेस हा आपला काय पुढचा ओव्हरहेड्स आहे. आता रेंट रेट्स अँड टॅक्सेस जर विचार केला तर आपण याचा जो बेसिस आहे
अपॉर्शनमेंट करायचा, तर तो आपण काय वापरायला पाहिजे साधारणपणे एरिया ऑक्युपाईड. कारण आपल्याला माहिती आहे रेंट रेट्स अँड टॅक्सेस याचा संबंध कशाशी येतो. आपण एखादी जागा जर रेंटवर घेतली असेल तर जागेचा आपण काय करतो असतो रेंट पेड करत असतो. मग या प्रोडक्शन डिपार्टमेंट 1 ने किती एरिया ऑक्युपाय केलेला आहे, 2 ने किती एरिया ऑक्युपाय केला आहे, 3 ने किती एरिया ऑक्युपाय केलेला आहे, म्हणजे किती स्क्वेअर फूट किंवा किती स्क्वेअर मीटर एरिया ह्या सगळ्या डिपार्टमेंटने अक्वायर केलेला आहे. त्याप्रमाणे आपण काय करायला पाहिजे, आपल्या ह्या रेंट टॅक्सेस हा आपला जो ओव्हरहेड्स आहे त्याचा आपण अपॉर्शनमेंट करायला पाहिजे. आता बघूया आपण एरिया ऑक्युपाईड किती आलेला आहे, तर आपण इथे रेशो आपण काय करावं बघा. त्याच्या आधी आपण काय करूया, बेसिस घेऊन घेऊया एरिया स्क्वेअर फीट. एरिया स्क्वेअर फीट म्हणजे काय, कोणत्या डिपार्टमेंटने किती एरिया ऑक्युपाय केलेला आहे तर त्याप्रमाणे आपण इथे घेणार आहोत. आपल्या एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे बघा एरिया स्क्वेअर फीट कोणी कोणी किती घेतलाय. डिपार्टमेंट 1 चा आहे 100, 150 आणि शेवटी 3 चा आहे 90 आणि सर्व्हिस डिपार्टमेंट 4 चा आहे 160. तर तो सुद्धा आपण काय करून घेऊ त्याच्याप्रमाणे त्याचा रेशो काढून घेऊया. रेशो काढण्याच्या अगोदर असं मला वाटतं की आपण त्याचं एक शून्य काढलं तरी आपलं उत्तर येऊन जात आहे. रेशो किती बरं तुम्ही जर काय झालं तर एरिया ऑक्युपाईड समोर लिहून टाकतो. एरिया ऑक्युपाईड एरिया स्क्वेअर फीट. पुन्हा तेच प्रोड्युसिंग डिपार्टमेंट 1, 2, 3, सर्व्हिस डिपार्टमेंट 4 अशा आपले 4 डिपार्टमेंट. त्याच्यापैकी एने किती स्क्वेअर फीट ॲक्वायर केला आहे. 1 चा आहे 100, 150, 90, 150, 90 आणि लास्ट वरचा किती 160. थोडक्यात एवढा स्क्वेअर फीट एरिया या 4 डिपार्टमेंटने स्वतःने ॲक्वायर केला. तर रेशो आपण जर काढायला गेलो तर बघा एक शून्य आपण जर काढू शकतो त्याच्यामध्ये कॉमन जो हा झाला आपला रेशो 10, 15, 9, 16 हा आपला रेशो आहे. 10, 15, 9, 16 हा आपला रेशो आहे. एकदम सोपं कॅल्क्युलेशन आहे. त्या रेशो प्रमाणे आपल्याला काय करायचं, रेंट रेट्स टॅक्सेसचे जे ओव्हरहेड्स आहे त्याचं आपल्याला काय करायचं डिस्ट्रीब्युशन करायचं. रेंट रेट्स टॅक्सची अमाऊंट आहे 5000 रुपये. या 5000 रुपयाचं आपल्याला काय करायचं डिस्ट्रीब्युशन करायचं. बघा अमाऊंट आहे टोटल 5000 काय करायचं आपल्याला ह्या 4 डिपार्टमेंटमध्ये अपॉर्शनमेंट करायचं. बघा ते जर करायला गेलो आपण इथे कॅल्क्युलेशन दाखवतो. 5000 रुपये अमाऊंट आहे. बेरीज किती ते बघा बरं 10 आणि 15 25 25 आणि हे 16 9 किती होतं 25 होते. 25 आणि 25 किती होतं 50. भागी किती येते 50. एक भाग जर आपण काढला 5 1 5 5 1 5 100 रुपये भागा म्हणजे 10 म्हणजे किती 100 गुणिले 10 1000. 100 गुणिले 15 1500. 100 गुणिले 9 900. 100 गुणिले 16 1600. यांची बेरीज किती यायला पाहिजे 5000. आपण करून बघूया 1600 आणि 900 2500 2500 आणि 1500 4000 4000 ने 5000. अशा प्रकारे आपण हे कॅल्क्युलेशन बरोबर आलेलं आहे. म्हणजे आपण काय केलंय आपला जो पुढचा ओव्हरहेड्स होता रेंट रेट्स अँड टॅक्सेस याचं आपण काय केलंय अपॉर्शनमेंट हे 4 डिपार्टमेंटला आपण करून टाकलेलं आहे. पुढचा आपण पॉईंट बघूया. तो पुढचा ओव्हरहेड्स आहे लाइटिंग. लाइटिंग आपलं पुढचा ओव्हरहेड आहे लाइटिंग. आता लाइटिंग जर आपण विचार केला तर आपले जे प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल किंवा सर्व्हिस डिपार्टमेंट असेल या सगळ्या डिपार्टमेंटला लाइटिंग वापरली जात असेल किंवा त्याचा वापर हा केला जात असेल. 1 मिनिट फक्त. पुढे कंटिन्यू करूया आपण. पुढचा ओव्हरहेड्स आहे लाइटिंग. आता लाइटिंगसाठी आपण कोणता बेसिस वापरू शकतो तो म्हणजे बघा नंबर ऑफ लाईट पॉइंट्स. आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेले आहे ते आपण बघूया इथं. नंबर ऑफ लाईट पॉइंट्स. आता लाईट पॉइंट्स म्हणजे काय, जे सगळे प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल किंवा सर्व्हिस डिपार्टमेंट असेल ह्या प्रत्येक डिपार्टमेंटचे काही लाईट पॉईंट काढले असतात, बोर्ड्स वगैरे काढले असतात. मग जेवढे लाईट पॉईंट ज्या डिपार्टमेंटला जास्त आहे तेवढे हा ओव्हरहेड्स त्या डिपार्टमेंटला आपण जास्त अलोकेट करायला पाहिजे. तर लाईट पॉईंट किती एक्झाम्पल मध्ये आलेले बघा. नंबर ऑफ लाईट पॉईंट तुमच्या एक्झाम्पल मध्ये दिलेले 10 5 6 4. हा आपला रेशो असेल डायरेक्ट आपण असा रेशो काढला तरी चालेल, घेतला तरी चालेल. 10 10 5 6 4 5 6 4. आता तुम्हाला याचा रेशो काढणे काढला, रेशो काढण्याची गरज नाही कारण याच्यावर आपण त्याचं सिंपल फॉर्म मध्ये आपण करू शकतो. 10 5 6 4 म्हणजे लाईट पॉईंट बघा डिपार्टमेंट 1 मध्ये किती आहे 10
2 मध्ये किती आहे 5, 3 मध्ये किती आहे 6 आणि डिपार्टमेंट 4 मध्ये किती आहे 4. असे हे लाईट पॉईंट्स प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आहेत. आता अमाऊंट बघूया आपण लाईटिंगची किती आहे, ती आहे 500. किती आहे 500. त्याचं आपलं काय करायचं आहे, या 4 डिपार्टमेंटला आपण त्याचं बायफर्केशन करायचं आहे किंवा आपण त्याला म्हणूया अपॉर्शनमेंट आपल्याला करायची. आपण बघा 500चं अपॉर्शनमेंट कसं करू शकतो, त्याचं कॅल्क्युलेशन बघा खूप सोपं आहे. अमाऊंट आहे किती टोटल ओव्हरहेडची अमाऊंट किती 500. त्याचं आपल्याला अलोकेशन करायचं किंवा अपॉर्शनमेंट करायचं 4 डिपार्टमेंटमध्ये. ते करायला गेलं आपण आधी बेरीज करून घ्यायला पाहिजे. 6 4 10 5 15 10 25. बघा 25 एक 25 25 म्हणजे 50. एक भाग किती आला 20. तर मग एक भाग म्हणजे 20, तर 10 भाग म्हणजे किती, 10 आहे 200. एक भाग म्हणजे 20, 20 गुणिले 5, 20 5 100, 20 120 आणि 20 80. बेरीज करून बघा की 500 आलं पाहिजे. हे 200 300 300 200 500. तर अशा प्रकारे लाइटिंग हा आपला जो ओव्हरहेड्स आहे त्याचा आपण या 4 डिपार्टमेंटमध्ये म्हणजेच प्रोड्युसिंग डिपार्टमेंट 1 2 3 आणि सर्व्हिस डिपार्टमेंट 4 अशा ना 4 डिपार्टमेंटमध्ये आपण या लाइटिंगचं हा जो ओव्हरहेड्स आहे त्याचा आपण अपॉर्शनमेंट केलेला आहे. पुढचा ओव्हरहेड्स आहे आपला तो म्हणजे बघा एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे इन्शुरन्स ऑफ बिल्डिंग्स. इन्शुरन्स ऑफ बिल्डिंग्स. इन्शुरन्स ऑफ बिल्डिंग्स त्याची अमाऊंट किती बघा तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिलेलीच आहे 1000 रुपये त्याची अमाऊंट. इन्शुरन्स ऑफ बिल्डिंग्स 1000 रुपये. बघा ते घेऊया आपण पहिल्यांदा अमाऊंट लिहून टाकूया. बघा इन्शुरन्स ऑफ बिल्डिंग्स याच्या अमाऊंट इथं आपण लिहिण्याच्या अगोदर आपण काय करूया, याचा बेसिस आपण कोणता यूज करायला पाहिजे तो आपण इथं बघूया. याच्यासाठी आपल्याला बेसिस सुद्धा पुन्हा तोच यूज करायला लागेल, एरिया स्क्वेअर फीट. म्हणजे डिपार्टमेंट 1 ने किती एरिया ऑक्युपाय केला, 2 ने किती ऑक्युपाय केला, 3 ने किती ऑक्युपाय केला आणि 4 ने किती एरिया ऑक्युपाय केला आहे, त्याप्रमाणे आपण जो इन्शुरन्स काढला असेल बिल्डिंगचा नाही का, तर त्या इन्शुरन्सचा जो क्लेम आहे किंवा इन्शुरन्सचा आपण जो प्रीमियम भरला आहे तो किती आहे 1000 रुपये आपण प्रीमियम भरला आहे. तर त्या 1000 रुपयाचा जो इन्शुरन्स आहे बिल्डिंगचा त्याचा आपण बायफर्केशन 1 मध्ये 2 मध्ये 3 मध्ये 4 मध्ये या 4 डिपार्टमेंटला आपल्याला अपॉर्शनमेंट करायचं आहे. त्या अपॉर्शनमेंट करताना आपला जो आता आपण मला घेतला होता एरिया स्क्वेअर फीट हाच आपल्याला रेशो किंवा बेसिस आपल्याला वापरावा लागेल. कारण का आपण बिल्डिंगचा इन्शुरन्स भरला आहे, पण बिल्डिंगचा इन्शुरन्स भरत असताना एका नंबर डिपार्टमेंट 1 च्या वाढीला किती आला, 2 च्या वाढीला किती आला, 3 च्या वाढीला किती आला हे आपल्याला अपॉर्शनमेंट करायचं आहे. मग बघा एरिया जो आहे स्क्वेअर फीट त्याचा आपण बघा आता इथे रेशो काढला बघा आधीच काढलेला आहे 10 15 9 16 हा आपला रेशो आपण ऑलरेडी याच्या आधी कॅल्क्युलेट केलेला आहे, तोच आपण इथं यूज करणार आहोत. बघा अमाऊंट त्याची किती आहे 1000 रुपये. इन्शुरन्स बिल्डिंग किती आहे 1000. 1000 रुपयाचं आपल्याला काय करायचं आहे या प्रकारे आपल्याला बायफर्केशन करायचं आहे किंवा अपॉर्शनमेंट करायचं आहे. इथं आपण लिहून घेऊया 1000 भागिले किती करतील आपल्याला. मग अशा आपण बेरीज किती 50 आली होती. 15 10 25 25 आणि 9 34 34 आणि 16 50. बघा एक बाकी तिथं बघूया आपण 1 निघाला 5 1 5 5 2 10 पुन्हा 20 एक भागाला 20 आहे 200 15 गुणिले 20 केलं 300 उत्तर येईल. 20 9 गुणिले 18 180 आणि 16 गुणिले 32 320. यांची बेरीज किती यायला पाहिजे का आपण करू मग या 300 आणि 200 500 500 680 680 700 300 1000. याचा अर्थ आपण उत्तर काय बरोबर म्हणजे अपॉर्शनमेंट आपण बरोबर केलेलं. पुढे आहे सुपरविजन चार्जेस. पुढचा ओव्हरहेड्स कोणता आहे आपला सुपरविजन चार्जेस. सुपरविजन चार्जेसच्या बाबतीमध्ये आता सुपरविजन चार्जेस म्हणजे काय, सुपरवायझर असतो तो पूर्ण बिल्डिंगमध्ये किंवा जे आपल्या कंपनी आहे बिझनेस आहे आपला त्या बिझनेस किंवा कंपनीमध्ये सगळ्या वर्कर्सवर सगळ्या एम्प्लॉईवर सुपरविजन ठेवण्याचं काम करत असतो, लक्ष ठेवण्याचं काम करत असतो. त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो सुपरविजन असं म्हणतो, सुपरविजन चार्जेस. मग बघा प्रोड्युसिंग डिपार्टमेंट 1 मध्ये किती एम्प्लॉई आहे, 2 मध्ये किती एम्प्लॉई, 3 मध्ये किती एम्प्लॉई आहे, ह्याप्रमाणे आपण काय करूया हा जो आपला पुढचा ओव्हरहेड्स आहे सुपरविजन चार्जेस त्याचा आपण अपॉर्शनमेंट करून टाकूया. बघा आपल्याला एक्झाम्पलमध्ये आलेलंच आहे नंबर ऑफ एम्प्लॉईज हा आपला काय असेल बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट असेल. नंबर ऑफ एम्प्लॉईज नंबर ऑफ एम्प्लॉईज हा जो आपला बेसिस आहे अपॉर्शनमेंटचा आपण तो इथे यूज करणार आहे. हाच बेसिस आपण काय यूज केलं करण्याचं आहे सुपरविजन चार्जेस जेवढे एम्प्लॉई जास्त ज्या डिपार्टमेंटला जेवढे एम्प्लॉई जास्त त्या डिपार्टमेंटला सुपरविजन चार्जेस जास्त यायला पाहिजे म्हणून आपण याचं नंबर ऑफ एम्प्लॉईजनुसार आपण काय करतोय
ॲपॉर्शनमेंट करतो. बघा नंबर ऑफ एम्प्लॉई जर आपण पाहिले तर ते बघा 15, 10, 9, 16 हा त्याचे काय आहे, हे नंबर ऑफ एम्प्लॉईज आहे, नंबर ऑफ वर्कर्स आहे. तोच आपला डायरेक्ट रेशो असेल 15 बघा 15 10 9 16 म्हणजे 15:10:9:16 असा आपला काय रेशो आहे नंबर ऑफ एम्प्लॉईजचा. ठीक आहे 15, 10, 9, 16 असा आपला काय रेशो आहे, आपण तो वापरणार. टोटल अमाऊंट आहे सुपरविजन चार्जेसची एक्झाम्पल मध्ये आलेली आहे ती म्हणजे 4,000. या 4,000चं काय करायचं आपल्या 4 डिपार्टमेंट मध्ये अपॉर्शनमेंट करायचं आहे. तर ते करत असताना बघा टोटल अमाऊंट किती आहे 4,000 डिवाइड बाय किती येते बरं 15, 10, 25 आणि 9 34, 34 आणि 16 50. 5 8 40 एक बाकी त्याला 80चा. आता आपण कॅल्क्युलेशन करायला गेलो तर 15 8 120 होतं. 15 8 120 एक बाकी किती आला 80चा 80 गुणिले 15 15 8 120 शून्य. पण 80 गुणिले 10 8 10 80 800. पण 80 गुणिले 9 8 9 72 720. पण 80 गुणिले 16 16 हे किती होतं 144 सॉरी 128. तर ते घ्यायचे आपले बरं 128 16 हे 128 शून्य यांची बेरीज केली तरी घेऊन 4,000 घेऊन जाईल. पुढचा ओव्हरहेड्स आहे आपला एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉन्ट्रीब्युशन बाय द एम्प्लॉयर. हा आपला पुढचा ओव्हरहेड्स बघा एम्प्लॉईज स्टेट. पुढचा ओव्हरहेड्स कोणते आपला बघा एम्प्लॉईज स्टेट ओव्हरहेड्सचं नाव बघा स्टेट इन्शुरन्स कॉन्ट्रीब्युशन इन्शुरन्स contribution employees contribution by the employer. हा आपला पुढचा ओव्हरहेड्स आहे बघा एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉन्ट्रीब्युशन बाय द एम्प्लॉयर. हा आपला पुढचा ओव्हरहेड्स आहे, आपला एक खर्च आहे. तर आता हा जो खर्च आहे हा जो ओव्हरहेड्स आहे आपलं काय करायचं आहे डिपार्टमेंटचे 4 आहे आपले प्रोड्युसिंग डिपार्टमेंट 1 ते 3 आणि सर्व्हिस डिपार्टमेंट 4 यांच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे यांचं अपॉर्शनमेंट करायचं आहे. तर ते अपॉर्शनमेंट करत असेल जो आपल्या बेसिस यूज करायचा आहे तर तो ऑब्विसली कोणता असेल बरं डायरेक्ट वेजेस. बघा ह्या स्कीमचा अर्थ असा होतो की जो एम्प्लॉयर आहे कंपनीचा मालक आहे त्याने काय केलं त्याच्या एम्प्लॉईसाठी कर्मचाऱ्यांसाठी इन्शुरन्स क्लेम काढलेला आहे म्हणजे इन्शुरन्स भरलेला आहे. कोणी भरला कंपनीच्या मालकाने एम्प्लॉयरने. कोणासाठी भरला एम्प्लॉईसाठी. मग डायरेक्ट वेजेसच्या बाबतीमध्ये हा काय घ्यायचा रेशो आपल्याला हा बेसिस काय घ्यायचा आपण नंतर लिहून घेऊया डायरेक्ट वेजेस हाच का आपण घ्यायचा कारण ज्या एम्प्लॉईचे जेवढे जास्त वेजेस असेल जेवढं जास्त पेमेंट केलं जाईल त्याला तेवढं जास्त प्रमाणामध्ये इन्शुरन्स कोण भरेल एम्प्लॉयर भरेल. मग कोणत्या डिपार्टमेंटने किती एम्प्लॉय आहेत किंवा किती वेजेस पेड करता येईल त्यानुसार आपल्याला इथं रेशो घेतला. बघा खूप सारे डायरेक्ट वेजेसचा रेशो आहे आपण काढून घेऊया. रेशो काढावा आहे आपल्याला डायरेक्ट वेजेस किती किती आपण बघूया. डिपार्टमेंट 1 2 3 5 8 5 2 5,000 8,000 5,000 2,000 हे आपले काय डायरेक्ट वेजेसच्या अमाऊंट आपण काय करायचं रेशो काढायचं 3 शून्य पाहून 50 50 50 2 हा रेशो इथं आपला 5 8 5 5:10:5:2 हा आपला काय आला रेशो आहे कशाचा डायरेक्ट वेजेसचा. ठीक आहे डायरेक्ट वेजेस सॉरी इन्शुरन्सची ती अमाऊंट किती आहे 500. या 500चं आपल्याला काय करायचं या 4 डिपार्टमेंटमध्ये बाय कॅल्क्युलेशन करायचं. बघा 500 भागिले किती बरं यांचे बेस करा 8 आणि 5 13 13 आणि 7 20 होतात भागिले 30 शून्य कॉमन 5 आणि 5 बेगुणी 4 एक होतं 5 10 25 एक बाकी त्याला 25 25 गुणिले 5
25 5 125, 25 गुणिले 8, 25 8 200, 25 गुणिले 5 125, 25 गुणिले 2 25 गुणिले 50 बेरीज 500 ती का बघूया आपण. 125 125 किती झाले 250, 250 250 आणि 200, 200 आणि 250 आणि हे 500 आले. याचा अर्थ आपलं हे अपॉर्शनमेंट बरोबरच आहे. पुढचं ओव्हरहेडचा आहे आपला मोटिव्ह पॉवर. मोटिव्ह पॉवर, मोटिव्ह पॉवर आपला पुढचा ओव्हरहेडचा आहे. तर ह्या ओव्हरहेडचा आपल्याला अपॉर्शनमेंट करत असताना तो बेसिस यूज करायचा आहे. तो बरोबर. तर मोटिव्ह पॉवर म्हणजे साधारणपणे फॅक्टरीमध्ये हा वापरला. मोटिव्ह पॉवर म्हणजे फक्त एनर्जी किंवा पॉवर सप्लाय आपल्याला यूज करावं लागतं. तर याच्यामध्ये किलोवॅट, इथं तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिलं बघा किलोवॅट हवर्स इथं दिलेलं आहे. आपल्याला जो वापरायचा आहे काय म्हणतो त्याला बेसिस वापरायचं किलोवॅट हवर्स. हा आपल्याला बेसिस वापरायचा आहे किलोवॅट हवर्स. हवर्स हाच का वापरायचा कारण इथं तुम्ही खाली घेतो किलोवॅट म्हणजे काय मोटिव्ह पॉवर म्हणजे काय याचं मी तुम्हाला मी सांगतो की फॅक्टरीमध्ये जी एनर्जी वापरली जाते किंवा पॉवर सप्लाय वापरला जात असतो तर आपण साधारणपणे मोटिव्ह पॉवर असं म्हणत असतो. तर कोणत्या डिपार्टमेंटला किती किलोवॅट पर हवर वापरली जाते 1 2 3 4 आपले हे डिपार्टमेंट आहे पण त्याचा एक रेशो दिलेला आहे हवरचा. किलोवॅट हवर एका तासात किती वापरलं जाते 2000 5000 6000 आणि 7000. आपण इथे रेशो काढून घेऊया. पूर्ण तसं रेशो काढायचा आपल्याला. इथे काय म्हणतात आपलं किलो वॅट हवर्स. बघा 1 मध्ये किती आहे 2 मध्ये किती 3 मध्ये किती आहे 2 5 6 7 2000 5000 6000 आणि 7000 हे साधारणपणे काय किलोवॅट पर हवरची इथं दिलेले 2 5 6 7. याचा रेशो आपल्या इथे काढायचं 3 0 कॉमन काढू शकतो आपण 2 5 6 7 म्हणजे बघा रेशो 2:5:6:7 हा आपला काय आलाय रेशो आलेला आहे. या रेशो प्रमाणे आपल्याला काय करायचं जे मोठी पॉवरची जी अमाऊंट आहे ती आहे 2000. तर आपण काय करायचं डिस्ट्रीब्युशन करायचं चार डिपार्टमेंट. बघा इथं आपण करून बघू 2000 भागिले बेरीज करून बघा 5 आणि 2 7 7 7 14 14 6 20 एक बाकी 4 100 100 गुणिले 2 200 100 गुणिले 5 500 100 गुणिले 6 600 100 गुणिले 6 700. अशा प्रकारे आपल्या ह्या मोठी पॉवर सुद्धा अपॉर्शनमेंट आपलं करून झालेलं आहे. अशा प्रकारे आपले जर सगळे कॅल्क्युलेशन्स करून झालेले आहेत तर अशा प्रकारे लक्षात ठेवा की प्रायमरी डिस्ट्रीब्युशन म्हणजेच अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स करत असताना जे ओव्हरहेड्स आहे त्याचं काहीतरी ते डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपण काहीतरी बेसिस वापरत असतो. आणि हा बेसिस अपॉर्शनमेंट करत असताना आपण बेसिस वापरायचा असतो. तर साधारणपणे जर सुटेबल असेल तर त्याप्रमाणे आपण तो बेसिस काय करत असतो यूज करत असतो. तुम्ही आताच पाहिलं की कोणते कोणते बेसिस आपण त्यासाठी यूज केले आहे. तर चांगला त्याच्यानुसार तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. शेवटचं काम बाकी आहे ते म्हणजे आपल्या सगळ्यांची ॲडिशन करायची. मला इथं ॲडिशन करणार आहोत आपण. टोटल जर करायची झाली तर बघा तुम्ही टोटल करून बघा. मी डायरेक्ट अमाऊंट टाकतो तुम्ही टोटल करून बघा बरोबर असेल. 8 5 4 4 18,000 5,000 4,000 4,000 टोटल गिरायक तुम्ही करून बघा बरोबर असेल तर 18,000 5,000 4,000 4,000 आणि शेवटची आहे सर्व डिपार्टमेंटची 5,000 अशा प्रकारे. याचा अर्थ असा झाला की आपण जे सगळं अपॉर्शनमेंट केलेलं आहे डिपार्टमेंट थोडंसं डिपार्टमेंट 1 मध्ये 2 मध्ये 3 मध्ये 4 मध्ये जे अपॉर्शनमेंट आपण केलेलं आहे तर ते अपॉर्शनमेंट करून झाल्यानंतर थोडंसं डिपार्टमेंट 1 ला किती ओव्हरहेड्स आले सॉरी हा 5,000 2 ला किती आले 4,000 3 ला किती आले 4,000 शेवटी 4 किती आले 5,000. म्हणजे अशा प्रकारे आपलं हे जे ओव्हरहेडचं क्लासिफिकेशन आहे किंवा अपॉर्शनमेंट आहे ते आपल्याला करून झालेलं आहे. बघा लक्षात ठेवा प्रायमरी डिस्ट्रीब्युशनमध्ये आपल्या अशा प्रकारचे एक्झाम्पल येत असतात. नंतर सेकंड डिस्ट्रीब्युशनचे एक्झाम्पल आपण नंतर पाहायचे आहे. तर अशा प्रकारे आपण इथं आज आपण थांबूया. सगळ्यांनी चांगल्या प्रकारे हे एक्झाम्पल समजून घ्या. अडचणी असेल तर मला विचारा. ओके.